देश भर में जहां जातीय तनाव की खबरें आती है, वहीं महाराष्ट्र के जलगांव जिले के पाचोरा तालुका के खड़कदेवड़ा खुर्द गांव से एक ऐसी अनोखी मिसाल सामने आई। यहां बीते 100 वर्षों से हिंदू मुस्लिम एकता की परंपरा चली आ रही है, जो आज भी कायम है। रमजान ईद के मौके पर हिंदू परिवारों के साथ मुस्लिम समुदाय मिलकर त्योहार मनाता है। खड़कदेवड़ा खुर्द गाँव में हिंदू मुस्लिम एकता की ये परंपरा 100 साल पहले गाँव के तत्कालीन पुलिस पाटिल बाजीराव तोताराम शेलार ने शुरू की थी। बाद में उनके बेटे कल्याणराव बाजीराव शेलार ने इस परंपरा को जारी रखा। अब शेलार परिवार की नई पीढ़ी भी इसे निभा रही है। हर साल रमजान ईद के अवसर पर शिवसेना के पाचोरा तालुका संगठक सुधीर शेलार मुस्लिम भाइयों को अपने घर बुलाकर उनका सम्मान करते हैं और उनके साथ मिलकर ईद मनाते हैं। ये सौहार्द और भाईचारे की अनूठी मिसाल है, जिसकी पूरे इलाके में सराहना हो रही है। आमच्या इथे पारंपरिक विषय, एकतेचा विषय चालत आलेला आहे आणि चालू राहणार आहे। आणि हे जे काही मंडळी आमच्या गावातले जे पदाधिकारी लोक आहे आणि मेन वाटेकरी म्हणजे शेलार परिवार यांच्या वडलेपार्जीपासून चालत आलेला एकतेचा जो विषय हे खंडित पडलेला नाही आणि खंडित पण पडणार नाही, अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो। अल्लाह मी अशी एक दुआ मागतो का बा असा जेकोबा राहायला पाहिजे बा। आणि सुदैव शेलार हे पहिल्यापासून जेव्हापासून त्यांना कळायला लागलं तेव्हापासून एकतेचाच विषय ठेवला आहे। आणि काही विषय असला तरी ते गावात ते म्हणजे इथेच हे करून टाकता बा, कारण नाही बाकीचं काही विषय व्हायला नको पाहिजे। आणि ते आतापर्यंत आम्हाला सहकार्य करत आले आणि पुढे पण करणार आहे। आम्हाला त्यांच्यापासून आशा जी आज आम्ही रमजानचा हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करत आहे। आज आम्ही या गावामध्ये आमचे वडिलोपार्जी 100 वर्षापासून एक प्रथा चालू आहे। जे हिंदू मुस्लिम हे एक पूर्ण समाज एका जागी येतात आणि आमचे जे खडकदेवडामध्ये जे शेलार फॅमिली आहे ते अनेक वर्षापासून या आमच्या जे गडा भेट होती आम्हाला इथे बोलावतात आणि आमच्याशी एकदम आनंद साजरा करतात व पुरे विचारपूस करतात का बा तुमचं कसं चाललं, कसं सण झालं, आणि आम्हाला एक प्रेमाची भावना व्यक्त करतात। आम्हाला खूप आनंद होतो इथे आल्यानंतर। आम्हाला असं वाटतं का एक आमच्या भावासारखे लोक आहेत, बंधूसारखे लोक आहेत आणि आम्हाला एका मनापासून एका असं आनंदानं विचारतात, जसं काही एक फॅमिलीवाले विचारतात। त्यांनी अनेक वर्षापासून या गावामध्ये यांचा मोठा कार्य आहे। माजी पोलीस पाटील आहेत आणि यांचे बाबा जे होते बाजीराव शेलार यांच्यापासून ही रूढी पद्धत आमच्या गावात चालू आहे। आमच्या गावामध्ये याची परंपरा त्यांना आजपर्यंत खंडित पडू दिलेली नाही आणि तरी पण आम्ही त्यांच्याशी आशा करत आहोत याच्यानंतरही पळणार नाही आणि आम्हीसुद्धा त्यांच्याशी त्याच भावनेनं आणि त्याच आनंदाने मिळतो। आज आमच्या या अनेक वर्षापासून चालू असलेली परंपराला आम्ही त्यांचा मनापासून अभिनंदन करतो। पुढेही अशी चालू राहणार आहे याची त्यांच्याशी आशा करतो। ईश्वरचरणी मी ही प्रार्थना करतो। आणि काही गावात नॉर्मल मी वाद झाला काय झाला असो तर या गावात मिटाळायची भावना ठेवतात। आजपर्यंत आमच्या या खडकदेवडा गावातील एक ही तक्रार पोलीस स्टेशन वगैरे कुठे गेलेली नाही। आजपर्यंत अशी कोणतेही भेदभाव व अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही ज्याच्यापासून आम्हाला असं वाटत असेल का हे आमच्याशी दुजाभाव करत आहे। आजपर्यंत यांना आम्हाला प्रेमापासूनच वागले आणि एकता या गावात कायम ठेवली। आज सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मला आनंद आहे की आमच्या वडिलोपार्जित आजोबांपासून जी चालत आलेली परंपरा आहे खडकदेवळा खुर्दमध्ये, ती कुठल्या तालुक्यात माझ्यामध्ये नसेल अशी परंपरा आम्ही म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांना त्यांचं नमाज पठण झाल्यानंतर सर्वांना आमच्या इथं घरी बोलवून त्यांचा आदर सत्कार, विचारांची देवाणघेवाण करून, सर्वांची विचारपूस करून त्यांचा सर्व मान सन्मान ठेवत त्याप्रमाणे आम्ही एक परंपरा जोपासली आहे वडिलांपासून आणि आजोबांपासून, तीच आज पण जोपासली आहे। आज सर्वप्रथम या ठिकाणी मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे व माझ्या गावातर्फे रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज खडकदेवळा या गावामध्ये जे शेलार कुटुंब आहे, या शेलार कुटुंबाच्या या ठिकाणी गेल्या 100 वर्षापासून या ठिकाणी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी बोलवले जाते। या शेलार कुटुंबामध्ये बाजीराव बाबा असतील, भास्कर बाबा असतील व माजी पोलीस पाटील कल्याणराव बाबा शेलार असतील व त्यांचे चिरंजीव तालुका संघटक प्रमुख शिंदे सेनेचे सुधीरभाऊ शेलार असतील, यांनी देखील या ठिकाणी ही परंपरा चांगल्या प्रकारे जोपासली आहे। कारण या ठिकाणी त्यांच्या वडिलोपार्जित बाबा असतील, काका असतील व त्यांचे वडील असतील यांच्यापासून जे मुस्लिम समाज यांना या वाड्यावर बोलून एकत्र बसून त्यांचे विचारांची देवाणघेवाण करून व त्यांच्या ज्या समस्या असतील
या ठिकाणी या शेलार फॅमिलीने या ठिकाणी त्यांच्या समस्यांचा पाडा वाचून त्यामध्ये निवारण देखील केलेलं आहे व या ठिकाणी असं वाटते की ही परंपरा जी शेलार फॅमिली आहे, हे शेलार कुटुंब आहे, या कुटुंबाने आजपर्यंत ही परंपरा या मुस्लिम समाजासोबत चालवली आहे व शांततेचा संदेश या समाजामध्ये व या गावामध्येच नव्हे तर आमच्या या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल किंवा राज्यभरामध्ये एकमेव आमचं असं गाव असेल की या गावामध्ये सर्व मुस्लिम समाज व हिंदू समाज हे एकत्र येऊन चांगले विचार मांडण्याचा व या हेतूमागे त्यांचा उद्देश असतो. म्हणून ही परंपरा आज नव्हे तर या शेलार फॅमिलीने चालवत राहावं अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.